मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी परिसर जलमय झालाय। महामार्गावर पाणी साचल्याने रात्रीपासूनच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळतात। यामुळे चाकण एमआयडीसीकडे जाणारे शेकडो कामगार अडकले असून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळेच ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। पुणे नाशिक महामार्ग ठप्प झालेला आहे। एमआयडीसीकडे जाणारे शेकडो कामगार एकाच ठिकाणी थांबलेले आहेत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी। ही एक बस बंद पडलेली, यातले पण लोकांना बाहेर काढ। क्षेत्रामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम थेट आता पुणे नाशिक महामार्गावरती झालेला आहे। रात्रीपासून या ठिकाणी महामार्ग बंद आहे। चाकणजवळील वाकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरती आलेले आहे। त्यामुळे पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणाऱ्या या रस्त्यावरती वाहतूक ठप्प झाली आहे। मात्र पाणी मोठ्या प्रमाणात असतानाही वाहनधारक कुठेतरी निष्काळजीपणा करत या ठिकाणी गाड्या या पाण्यात घालताना या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। खरं तर धोकादायक ठिकाणाहून प्रवास करू नये असं आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले। मात्र या ठिकाणी कुठलीही खबरदारी घेतली जात नाही अशी सगळी परिस्थिती आहे। आपल्यासोबत रेस्क्यूवाले स्थानिक नागरिक आहेत। काय सध्या सकाळपासून परिस्थिती आहे, तुम्ही मदत कार्य करताय? सकाळपासून परिस्थिती खूप बिकट आहे। आता पाण्याचा फ्लो थोडासा उतरला आणि त्यात परत पाऊस पडला आणि आता परत फ्लो वाढायची शक्यता आहे। तिथं अख्खा फ्लो वाढला होता, हे दिसत नव्हतं, आता थोडं दिसायला लागले आणि आता परत 5 ते 10 मिनिटांमध्ये परत गायब व्हायला लागले। म्हणजे पाण्याची परिस्थिती वाढायला लागली। पाणी कशामुळे महामार्गावरती आले? हा जो वाडा आहे ना, इकडे पहा। इथं जो वाडा आहे ना, इथून त्या वाड्यातून वाड्याचं पाणी सगळं बाहेर आलेलं आहे। वाडा बारीक झालाय, ते पूर आलेलं सगळं पाणी, पुराचं पाणी सगळं रस्त्यावरती। नक्कीच या ठिकाणचा हा वडा दाखवण्याचा प्रयत्न करूया। महामार्गावरती वडा होता, मात्र या ठिकाणी औद्योगिकरण आणि या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्यात। नैसर्गिक प्रवाह अडवण्यात आल्याने या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे पुढील काळामध्ये पीएमआरडी असेल, स्थानिक नगरपालिका असेल, यांच्याकडून कारवाईची मागणी सध्या स्थानिक नागरिक करतायत। त्यामुळे सध्याची परिस्थिती आहे दोन्ही महामार्ग या ठिकाणी ठप्प झालेला आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। नागरिक धोकादायक पद्धतीने या ठिकाणी प्रवास करतायत। त्यामुळे सध्या तरी कामगार या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रात जाऊ शकला नाही। पुढील काळामध्ये हा पाऊस जर अशाच पद्धतीने सुरू राहिला तर याचा परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होताना नक्की दिसणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।